नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे रुद्राष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. निराकारमोंकरमूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागारसंसारपारन्नतोऽहम्. आपण अर्थ पाहूया. निराकार आहे तो, त्याला कुठलाही आकार नाही, कारण तो निर्गुण स्वरूपात आहे. ओंकार मूलम, ओंकाराचं मूळ आहे, आदिबीज आहे. ओम ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरम्, असं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे. ओम हे आदिबीज आहे, हे जे अक्षर आहे याचं ते मूळ स्थान आहे. शिवशंकर तुरीय अवस्था आहे. अध्यात्मामध्ये काही समाधीच्या ज्या अवस्था आहेत त्यातल्या तुरीय अवस्थेत हे भगवान शिवशंकर नेहमी असतात. गिरा ज्ञान गोतीतमीशम गिरीशम. गिरा म्हणजे वाणी, ज्ञान म्हणजे ज्ञान आणि गो म्हणजे इंद्रिय. वाणी, ज्ञान आणि इंद्रिय ह्यांच्याही पलीकडे तो गेलेला आहे. अतीत म्हणजे पलीकडे असा तो ईश आहे. कसा आहे? गिरीश. गिरीश म्हणजे काय? तर नगाधिराज जो गिरी आहे म्हणजे हिमालय त्याचा जावई म्हणजे भगवान शिवशंकर. करालम महाकाल कालम कृपालम. करालम म्हणजे प्रचंड अशा अकराळ विक्राळ असं जणू काही तो यमच आहे. महाकाळांचा सुद्धा तो काळ आहे, कारण तो मृत्युंजय आहे. मृत्युंजय म्हणतात ना भगवान शिवशंकरांना. आणि कसा आहे? नतोहम गुणागार संसार पारम. आम्हाला संसारातनं सोडवून टाक. संसारातल्या आम्ही डुबक्या मारतोय, भवसागर आम्हाला पहिलं तीरावर नेऊन ठेवावं. गुणागार संसार पारम. हा जो संसार आहे यातनं आम्हाला सही सलामत पहिलं तीरावर नेऊन ठेवा, अशी प्रार्थना या श्लोकामध्ये केलेली आहे. आजच्या भागात तिथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.